हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये। आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे केरला स्टाईल एग कोरमा करी। चला तर मग बघूया। इथे मी 1-1.5 तांब्या पाणी घेतलं आहे। ते थोडंसं कोमट होऊ दिलं, कारण की अंडे आपले त्या कोमट पाणी केल्याने फुटत नाहीत। तर इथे मी 8 अंडे बॉईल करायला ठेवले आहेत। हे अंडे 10 ते 15 मिनिटांमध्ये बॉईल होतात। चला दुसरी तयारी करूया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। त्यांना असं काही भारी वस्तूनं फोडून घ्या, नाहीतर बुक्कीने फोडा, जमेत असेल तर। इथे मी मग हे कांदे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। कांदे मस्त इकडे भाजत आहेत, तोपर्यंत आपण दुसरा मसाला भाजून घेऊया। तर इथे मी सुखे खोबरे घेतले आहेत, थोडेसे थोडेसे काजू घेतले आहेत आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत। तर याचा मस्त गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपल्याला हलक्या आचेवर भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती मस्त भाजले आहेत, असेच भाजून घ्यायचे। यांना काढून घ्यायचं। इथे मी हिरवी मिरचीचा वापर केला आहे। 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे। मिरची पण खूप तिखट आहे बरं का, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या। कोथिंबीर पण भाजून घ्यायची। तर इकडे कांदे भाजले, त्याच्यात 2 लसणाच्या गाठी पण भाजायला टाकल्या। आपले अंडे पण इकडे बॉईल झाले होते, तर अंडे पण आपल्याला असे शॅलो फ्राय करून घ्यायचे। ज्या पॅन मध्ये आपण मसाला हे केला होता, भाजला होता, त्याच पॅन मध्ये अंडे पण शॅलो फ्राय करून घ्यायचे, कारण की दुसऱ्या भांड्यांचा वापर नाही करायचा। जास्त भांडे पण यूज नाही करायचे, 2च भांडेत आपले मस्त होऊन जाते। तर कांदा लसूण त्याच पॅन मध्ये खालीवरी करून घ्यायचा, तेल पण आपलं यूज होत नाही जास्त। तर हे मसाला आपण सर्व काही भाजून घेतला आहे। तर इथे मी सुकं खोबरं, काजू, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण हा काही मसाला मस्त भाजून घेतला आहे। तर हा मसाला आपल्याला मस्त बारीक पिसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त बारीक पिसून घेतला। तसंच कढाईमध्ये मस्त कडक तेल करायचं, कारण की मस्त तडका बसला पाहिजे। तुम्ही बघू शकता किती मस्त तडका बसलाय। तर हे आपल्याला थोडंसं खालीवरी करून घ्यायचं आणि हे काही मी बेसिक मसाले घेतले आहेत। इथे मी हे एक करी मसाला घेतला, धनिया पावडर घेतला, हळदी पावडर घेतला, गरम मसाला घेतला आणि एक परवीन मसाला आहे, हे आमच्या गावाकडे भेटतोय। तर आपलं मस्त हे मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून द्यायचं। तर हे मसाले टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं याला भाजू द्यायचं। थोडंसं खालीवरी मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटाकरता त्याला झाकून ठेवायचं। जोपर्यंत मसाल्यांचं तेल सुटत नाही, तोपर्यंत मसाला भाजायचा। तर तुम्ही बघू शकता की हे आता किती मस्त आपला मसाला भाजून निघलाय। तर कमीत कमी याला 5 मिनिटं लागले होते आणि एकदम कमी आचेवर ठेवायचा। हाय आचेवर जळतो मसाला, तर कमी मीडियम आचेवरच मसाला भाजायचा तेल सुटेपर्यंत। तर जे आपण अंडे फ्राय केले, शालो फ्राय केले, ते अंडे याच्यात टाकून द्यायचे। ते थोडेसे 2 मिनिटं खालीवरी करायचे। त्याच्यावर मस्त मसाल्याची कोटिंग आली पाहिजे, त्याच्यावर मसाला चढवायचा, कारण की आपल्या अंड्यामध्ये मसाला घुसला पाहिजे। तर परत 2 मिनिटाकरता झाकून ठेवायचं। थोडंसं आपल्याला तेल सुटायला दिसलं की पाहायचं, बघा किती मस्त तेल सुटत आहे अंड्यामधून। तर थोडंसं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं, कारण की ही करी जास्त पातळ नसते, त्यामुळे घट्टच ठेवा। आणि ही अंडा करी आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत खाऊ शकतो। खूपच टेस्टी कढी बनते ही। मी पण पहिली बारच बनवली, पण खूपच चवदार बनली। तर तुम्ही बघू शकता किती मस्त करी झाली आपली। अंडे टाकून परत 5 मिनिटाकरता झाकून ठेवा। तर बघा किती मस्त करी बनली, त्याचा कट पण किती मस्त आलाय। तर वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि आपली अंडा करी तयार आहे। तर अंडा करी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्या।